महिलेला बस स्थानकावर सोडण्याच्या बहाण्याने बलात्कार, आरोपीला 20 वर्षाची सक्त मंजुरी। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 2019 मधील एका अत्यंत गंभीर बलात्कार आणि लूटमार प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे। जत बस स्थानकावर सोडतो असे सांगून महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत बलात्कार आणि लूटमार करणाऱ्या आरोपीला तब्बल 20 वर्षाच्या सक्त मंजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सांगलीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश JM मोहंती यांनी आरोपी मुनीर खुदबुद्दीन नदाब वय 51 राहणार जत याला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्ष सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। ही घटना 26 सप्टेंबर 2019 रोजी घडली होती। पीडित महिला ही जत तालुक्यातील एका गावातून जत बस स्थानकावर जाण्यासाठी बसची वाट पाहत होती। त्याचवेळी आरोपी मुनीर नदाब हा चारचाकी वाहन घेऊन आला आणि मी तुम्हाला जत बस स्थानकावर सोडतो असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला। मात्र आरोपीने महिलेला थेट बस स्थानकावर न नेता निगडे गावच्या हद्दीतील पवनचक्कीकडे जाणाऱ्या निर्जन कच्च्या रस्त्यावर गाडी वळवली। तेथे चाकूचा धाक दाखवत महिलेला अत्याचार केला। यानंतर तिच्या अंगावरील कर्णपुडे, साखळी, बुगड्या आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी देत आरोपी तेथून पसार झाला। घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ जत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला अटक केली। तत्कालीन तपास अधिकारी SG मोहिते आणि दिलीप जगदाळे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता उज्ज्वला करवते यांनी प्रभावी बाजू मांडली। सुनावणी दरम्यान एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले। विशेषतः पीडित महिलेची आणि डॉक्टरांची साक्ष न्यायालयासाठी महत्त्वाची ठरली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्ष सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंड, तर जबरदस्तीने चोरी केल्याप्रकरणी 7 वर्ष सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। न्यायालयाने दंडाची संपूर्ण रक्कम पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत। तसेच दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त 2 महिन्याची साधी कैद भोगावी लागणार आहे। या खटल्यात पैरवी अधिकारी उपनिरीक्षक संजय कापूरकर, महिला पोलीस रेखा खोत, सुनीता आवळे, सुप्रिया भोसले आणि तुकाराम बंडगर यांनीही सरकार पक्षाला सहकार्य केले।